ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत, ई कॉमर्स आहेत, तर आपल्याला त्या मूर्ख वाटल्या. काही कंपन्या असे आहेत तर फ्रँचायझी कॉस्टवरतीच जगतात. जेव्हा व्यवसाय करतो कुठलाही, तेव्हा एक 5-6 वर्षानंतर खरी अक्कल येते. त्या कुल्फीला ब्रँडच नव्हता कोणता आणि अनऑर्गनाइज मार्केट होतं. व्यवसाय करत असताना खूप लोकांची एक अडचण होती. तर प्रत्येकाचं व्यवस्थित पोट भरणार असेल तरच जन्माला घाला. तो व्यवसाय असो, मुलं असो. ज्याची आई धुणं भांडी करते तो जर गणपती उत्सवावर काम करत असेल तर माझं म्हणणं आहे तो नाही उत्सव केला तरी चालेल, नाही उत्सव केला तरी चालेल. तू आईला सांभाळ, तर गणपती अजून सुखी होईल. नमस्कार, मी प्रवीण. असं म्हणतात की मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही आणि केलाच तर तो सक्सेस होत नाही किंवा होऊ दिला जात नाही. परंतु आपल्याकडे एक असं उदाहरण आहे. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्यांनी व्यवसाय केलाही आणि तो सक्सेसही करून दाखवला. RS पापड ग्रुपचे सर्वेसर्वा राहुल पापड सर यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. लाडाची कुल्फी महाराष्ट्रच नव्हे तर जगभरात पोहोचवण्यासाठी ज्यांनी अहोरात्र मेहनत घेतली, त्याचबरोबर टिपरी आईस्क्रीम, गौराई मोदक हा तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो, ते राहुल पापड सर आज आपल्यासोबत आहेत. मी आणि माझे सहकारी हे त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधणार आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. तुम्ही लाडाची कुल्फी चालू केली, कार्टवरती, शॉपवरती विकली, परंतु आता मागच्या काही काळामध्ये तुम्ही लाडाची कुल्फी ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरती घेऊन आलात. कशा पद्धतीने त्याला रिस्पॉन्स मिळतोय आणि काय लोकांच्या प्रतिक्रिया आहेत? एक तर व्यवसाय करताना सर्वात महत्त्वाचं की बदल करणे हा व्यवसायाचा एक मूळ आहे. बऱ्याचदा व्यवसायात बदल नाही केला तर खूप साऱ्या अडचणीला फेस करावं लागतं तुम्हाला. त्यामुळं व्यवसाय करत असताना मार्केटची मागणी काय आहे. आत्ता एवढ्यात जर काळात जर तुम्ही बघितलं तर घरी कोथिंबीरसुद्धा ऑनलाईन मागवली जाते, अशी परिस्थिती सध्याची आहे. कांदासुद्धा घरी ऑनलाईन मागवला जातो. तर हे ऑनलाईन येईन का, तर एका वेळेस आपल्याला असं डोक्यात होतं की हे असं कसं मागवतील लोक घरी. ज्यांनी त्या कंपन्या ज्या काढल्यात, म्हणजे कुठल्या ज्या कंपन्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत, ई कॉमर्स आहेत, तर आपल्याला त्या मूर्ख वाटल्या आधी. पण तशी परिस्थिती आता नाही आहे की बरेचशा आता घरातल्या ज्या महिला झाल्यात किंवा त्या दोघंही आता काम करतात. त्यामुळे घरी आल्यानंतर परत बाहेर जाणं आणि परत परचेस करून घरात येणं, ह्या सगळ्या गोष्टीला तडा देण्यासाठी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म हा ॲक्च्युली डेव्हलप झाला. त्यामुळं आम्हालाही अडचण अशी होत होती की ज्यावेळेस आपल्या फ्रँचायझी ज्यावेळेस उभ्या राहतात, लाडाची कुल्फी कशावर उभी राहिली तर लाडाची कुल्फी कार्ट मॉडेल हे सर्वात जास्त मॉडेल आमचं चालणार आहे. आणि कार्ट मॉडेल केव्हा चालू होतं तर कार्ट मॉडेल मॅक्सिमम संध्याकाळी 7 ते 8 चालू होतं, 8 वाजता चालू होतं आणि 12 वाजता बंद होतं. लाडाची कुल्फी कोणासाठी बेटर आहे तर जे सकाळी जॉब करतात त्यांच्यासाठी लाडाची कुल्फी आहे. त्यामुळे बऱ्याचदा काय होतं की संध्याकाळी लाडाची कुल्फी खाल्ली पण त्यांना दुपारी खायची आहे किंवा काही गेस्ट आलेत तर त्यांना लाडाची कुल्फी कुठे मिळणार हा मोठा प्रश्न होता. आणि रोज मला 8-10 फोन यायचेच की राहुल लाडाची कुल्फी आहे तिथं, पण ती संध्याकाळीच लागते, मला आत्ता कुल्फी पाहिजे. मग याचे प्रश्न जेव्हा येत राहतात कस्टमरचे, त्यावेळेस आपण अपडेट राहिलं पाहिजे. माझ्या लक्षात आलं की आता कस्टमर आपल्यापर्यंत यायच्या आधी आपण कस्टमरपर्यंत पोचलं पाहिजे. यासाठी ही संकल्पना उभी केली. ही संकल्पना उभी करताना आम्ही ठाम होतो की आपल्या स्वतःच्या प्लॅटफॉर्मवरती आपण विकलं पाहिजे. आपलं स्वतःचं प्लॅटफॉर्म पाहिजे. त्याचं कारण काय, आपल्याकडं तिथं तो व्यवसाय करताना आपल्याला मोकळीक मिळते की स्वतःचा प्लॅटफॉर्म आहे, आपण काय पण करू शकतो. आज दुसऱ्याच्या प्लॅटफॉर्मवर गेलं, साधं तुम्हाला ॲड जर करायची असेल तर 10-20% ते घेतात. म्हणून आम्ही स्वतःचं www.ladachikulfi.com वरती आम्ही ही साईट उभी केली. मग ह्याच्यावरती दुसरी संकल्पना आली की बाबा आपण असं काय वेगळं करू शकतो की तिथं व्यवसायसुद्धा उभा राहू शकतो. आता खूप साऱ्या जर महिला बघितल्या ना आता, तर प्रत्येक महिलेला काहीतरी व्यवसाय करायचा आता. आणि याचा जन्म कुठं झाला तर याचा जन्म लॉकडाऊनमध्ये झाला. तुम्ही पाहिलं तर लॉकडाऊनमध्ये, कोविडमध्ये खूप साऱ्या महिलांनी घरी बिर्याणी चालू केली. नंतर कळलं नवऱ्याला की आपली बायकोसुद्धा बिर्याणी चांगली करू शकते. कारण भरपूर मोकळा वेळ होता आणि त्यावेळेस बऱ्याचशा महिलांनी डोकं ठेवलं की आता आपण बिर्याणीची ऑर्डर घेऊ शकतो, केकची ऑर्डर घेऊ शकतो. असे काही व्यवसाय लॉकडाऊनमध्ये वाढले, पण त्याला गती का नाही मिळाली तर त्यांना प्लॅटफॉर्म नाही मिळाला. त्यांना व्यवसायाचं बिर्याणी करायचं प्रशिक्षण त्यांनी घेतलं, पण ते बिर्याणी सेल करायचं प्रशिक्षण घेतलंच नाही ना. आता नवरा म्हणतोय की बिर्याणी चांगली झाली, पण दुसऱ्यांनी म्हटलं पाहिजे आणि रिपीट ऑर्डर दिली पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे ते ब्रँड बरेचसे उभे राहिले, बंद पडले.
मग असं आपण काहीतरी केलं पाहिजे की महिलांची इच्छा झाली की आपण व्यवसाय केला पाहिजे. म्हणून आम्ही काय केलं की ई कॉमर्स जो प्लॅटफॉर्म मी उभा केला त्याचं सिम्पल कॉन्सेप्ट होते की प्रत्येक पिनकोडला आपण एक फ्रीज इन्स्टॉल करू. हां, एक फ्रीज म्हणजे आमचा डार्क स्टोरच आहे. तर एका फ्रीजमध्ये जर आपण कुठल्याही घरात जर फ्रीज ठेवला तर त्याला किती जागा लागते, तर त्याला 3x4ची जागा लागते. त्याच्यात किती कुल्फी बसतात, किती मोदक बसतात, त्यात 300 मोदक बसतात, 700 कुल्फी बसतात. बस झाला तेवढा स्टॉक, लागेल तसं आम्ही रिफिल करूयात. प्रत्येक पिनकोडला तुम्हाला एक घर पाहिजे, एक महिला पाहिजे किंवा एक युवक पाहिजे की तो आता त्याला आर्थिक सक्षम व्हायचं आहे, त्याला स्वतःचा व्यवसाय करायचा आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन की त्याला प्रेशर नको आहे. कुठलं प्रेशर नको आहे? न रेंटचं प्रेशर पाहिजे त्याला, कारण सगळ्यात मोठं प्रेशर काय आहे तर रेंट आहे. दुसरं मोठं प्रेशर काय आहे तर स्टाफ आहे. तो स्टाफ कुठून आणणार? आता असं झालं की कामगार मालक झाला आणि मालक कामगार झाला आहे. उलटं झालं आहे. म्हणजे मालकाला कुठं बाहेर जायचं असेल तर तो स्टाफच्या पाया पडतो, मी जाणार आहे 4 दिवस नीट सांभाळ. अशी आताची परिस्थिती आहे. हे नव्हती परिस्थिती आधी. तर ह्या ज्या अडचणी आहेत ह्या अडचणीवरती काय आम्ही केलं की त्याचा स्टाफ आम्ही 0 करून टाकला. मोठी जी इन्व्हेस्टमेंट आहे ती 0 करून टाकली. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की त्याला स्वतःचा व्यवसाय स्वतःच्या घरातच करायचा. म्हणजे त्याचं प्रेशर कमी झालं. जेव्हा माणूस मेंदूतून डोक्यातून शांत असतो तेव्हा त्याचा वेग वाढत असतो. ज्यावेळेस त्याला स्ट्रेस असतो त्यावेळेस त्याचा वेग कमी होत असतो. तेव्हा आपल्याला त्याचा वेग जर वाढवायचा असेल तर फ्रँचायझी जो देतो जी कंपनी आहे त्याने त्याचा विचार केला पाहिजे. असा विचार करणे माझं म्हणणं आहे की माझी भारतातील पहिली कंपनी आहे की मी फ्रँचायझीचा विचार केला की त्याला प्रेशर कमी दिलं पाहिजे. आर्थिक म्हणजे काय खूप कॉस्ट आहे ना आता सगळंच. म्हणजे आज काही कंपन्या असे आहेत तर फ्रँचायझी कॉस्टवरतीच जगतात. त्यांचं म्हणणं आहे की 10 फ्रँचायझी विकायच्या 3 लाख रुपये 30 लाख रुपये घ्यायचे, आपल्या टोप्या टाकून झाल्या एवढ्याच वरती. पण आमची पद्धत वेगळी आहे. आम्ही याच्यात कुठे फ्रँचायझी कॉस्ट घेत नाही. आमचं प्रामाणिक पहिला हेतू आहे की घरातील महिला उद्योजक झाली पाहिजे. जो युवक आज खूप शिक्षण घेतलं आहे, आज त्याला जॉब नाही आहे, त्या युवकांना काहीतरी सक्षम झाला पाहिजे. तो त्याकडे इन्व्हेस्टमेंटच नाही, खूप कमी इन्व्हेस्टमेंट आहे. त्याच्यावर हे मॉडेल उभं राहिलं. जनरली तुम्ही जेव्हा ऑनलाईन ई कॉमर्सला ऑर्डर देता तेव्हा तुम्हाला काय करावं लागतं तर तुम्हाला तुमचा पिनकोड टाकावा लागतो आणि मग ती ऑर्डर रूट होते. आम्ही सॉफ्टवेअर असं बनवलं की तुमची ऑर्डर त्या रूटला पिनकोड होती. उद्या मी पिनकोड 37मध्ये राहतो तर ती माझ्या पिनकोडला ऑर्डर येते. ऑर्डर आल्यानंतर मोबाईल रिंग वाजते, तुम्हाला आलेली ऑर्डर वाचायची आहे, बॅग पॅक करायची आहे आणि तुम्हाला घरापर्यंत पोचवायची. आता एका पिनकोडला डिलिव्हरला किती वेळ लागतो तर एका पिनकोडला डिलिव्हरला 15 ते 20 मिनिटाच्या वरती नाही लागला पाहिजे. कारण तुम्ही त्या पिनकोडमध्ये राहता, तुम्हाला छोटी गल्ली बोळंसुद्धा माहिती असतात, तुम्हाला लोकेशन लावायची गरज नाही. त्याचा एक पहिला फायदा झाला. दुसरा फायदा काय झाला, तुम्हाला जेव्हा ऑर्डर येत आहेत डोर टू डोर तुमची ओळख होती. ज्यावेळेस तुम्ही स्वतः एक मालक पिनकोडचा जो फ्रँचायझी आहे तो जर डिलिव्हरी देत असेल तो कामगार नसतो ना. तर त्याला आम्ही शिकवलं काय, तू जे डिलिव्हरी त्यांना सांग की साहेब अशी सिस्टम आहे, मीच ओनर आहे, माझ्या घरात फ्रीज असतो, कधी लागलं तर मला सांगत जावा. जेव्हा तुम्ही बोलता झोमॅटो स्विगीचा माणूस तुमच्याशी बोलत नाही ना, त्याला काय घेणं तुमच्याशी नाही आहे. तुमचा तो देतो आपट्ट निघून जातो. माझं म्हणणं रिलेशन बिल्ड करा. मग त्यांनी रिलेशन बिल्ड करायला सुरुवात केली. आता परिस्थिती अशी झाली की आम्हाला आठवड्याला 3-3 वेळा लोक ऑर्डर द्यायला लागली. आमचा जो फ्रँचायझी ओनर आहे ई कॉमर्सचा त्याचे रिलेशन व्हायला लागले. मी सांगतो घरात तुम्हाला एकदा एंट्री मिळेल ना त्या घरात तुम्ही भविष्यात काही विका. सर, तुमच्याकडे लाडाची कुल्फी हा ब्रँड असताना तुम्ही अजून 2 वेगळे म्हणजे टोटल 3 ब्रँड चालू करण्याचा निर्णय का घेतला? त्याच्या मागचं कारण काय होतं? नाही, मी सांगितलं काय की आपण जेव्हा व्यवसाय करतो कुठलाही तेव्हा एक 5-6 वर्षानंतर खरी अक्कल येते. मग त्याचं कारण का सांगतो की पहिल्यांदा आपलाही 5-6 वर्षाचा फोटो आपला बघितलं तरी घाण वाटतं. पण 5-6 वर्ष झाल्यानंतर लक्षात येतं की आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे. म्हणजे लाडाची कुल्फी ज्यावेळेस लॉन्च झाली 7 एप्रिल 2018 तेव्हा 7 प्रोडक्ट होते, फक्त 7 होते. त्याच्यानंतर ते 60वरती गेले. मग हे प्रोडक्ट डेव्हलप करताना लक्षात आलं की आम्ही जी आईस्क्रीम लॉन्च केली ती 2021-22ला लॉन्च केली. आमची आईस्क्रीम A to दुधापासून आहे, 100% मिल्क आहे, नो पाम ऑइल, नो ट्रान्सफॅट. आम्ही सगळं काही केलं आणि खूप वाजवली ती आईस्क्रीम. म्हणजे की बाबा घ्या घ्या घ्या, तरीसुद्धा लोकांचा विश्वास आमच्यावरती होता. पण तू लाडाची कुल्फी तुझं ब्रँड नेम आहे त्यामुळे तुझी कुल्फीच खाणार आम्ही. म्हणजे ज्यावेळेस आपण कुठल्याही साऊथ इंडियन हॉटेलमध्ये जातो तर तू तिथं मिसळ खाशील का? नाही खाणार. जिथं मिसळ लिहिलं आहे तिथं तू साऊथ इंडियन खाशील का? नाही खाणार. जिथं वडापाव लिहिलं आहे तिथं सँडविच खाशील का?
फक्त ब्रँड नेम तुमच्या बोर्डवर काय लिहिलं आहे तेच तुम्हाला मागणी असणार आहे, म्हणजे जे दिसतं तेच लोक मागणार आहे. मग तीच गोष्ट होती की आमच्या बोर्डवरती कुठं आईस्क्रीम नव्हतं लिहिलं आणि कुल्फीवरती एका लेवलला आम्ही गेलो. लक्षात आलं की आपण आईस्क्रीम वेगळी काढू. त्याच्यासाठी 2-3 वर्ष परत आम्ही घालवले, ट्राय केले, पण तो ट्राय होत नव्हता. म्हणजे आजची परिस्थिती अशी आहे, लाडाची कुल्फीची फ्रँचायझी जी वर्षाची आईस्क्रीम विकते ती एका महिन्याची टिपरी विकते. एवढा मोठा आम्हाला फरक जाणवला. हे करत असताना टिपरी उदयाला आली. आणि दुसरी गोष्ट गौराई उकडीचा मोदक हे करण्यामागं काय कारण होतं तर माझ्या लक्षात आलं, आता पावसाळा पडला आहे तर पावसाळ्यात आईस्क्रीम कुल्फी जाते का? मी सांगतो 100% नाही जात, त्याचा पर्सेंटेज फार कमी आहे. तर पावसाळ्यात आम्हाला बिझी पाहिजे. आम्ही प्रत्येक सेकंदाचं रेंट भरत असतो, प्रत्येक सेकंदाचा पगार मोजत असतो. तर आपण बसायचं काय, तर खाली दिमाग शेतात का दिमाग होत आहे. त्यामुळे म्हटलं नाही, आपण काहीतरी पावसाळ्यातला एक आयटम शोधला पाहिजे आणि पावसाळ्यात चांगला व्यवसाय केला पाहिजे. असा खूप दिवस आम्ही रिसर्च करत होतो कुठला प्रोडक्ट डेव्हलप केला पाहिजे. मग जसं कुल्फी एक मार्केटची गॅप होती की त्या कुल्फीला ब्रँडच नव्हता कोणता आणि अनऑर्गनाइज मार्केट होतं, तसं मोदकाचं अनऑर्गनाइज मार्केट आहे. त्याच्याकडं माझं लक्ष गेलं. व्यवसाय करता असताना हे लक्ष देणं फार गरजेचं असतं. मला असं वाटत नाही मोदकाचा ब्रँड मार्केटला आहे, असला तरी तो स्थानिक लेवललाच आहे, तो मोठ्या लेवलला नाही आहे. आज आमची सप्लाय चेन चांगली आहे. आम्ही इमिजिएट गौराई उकडीचा मोदक, लाडाच्या कुल्फीचा प्लॅटफॉर्म रेडी होता म्हणून इमिजिएट 4 राज्यात गेला. ही फरक आहे ना, प्लॅटफॉर्म रेडी आहे ना, मग आम्ही काय फक्त ॲडच करायच्यात. म्हणून गौराई मोदक आहे हा आम्ही लॉन्च केला. हा मोदक सर्वात महत्त्वाचा की कुठेही साखर वापरली नाही, कुठेही याला आर्टिफिशियल कलर्स इसेन्स कुठले वापरायचे नाही. हा नॅचरली हातवळणीचा मोदक आहे. आणि मोदक केव्हा लागतात तर गणपतीतच लागतात. गणपती केव्हा येतात तर पावसाळ्यात जातात. पावसाळ्यात आम्ही शांत असतो. म्हणून मोदक व्यवसाय करणं बिझी राहिलं पाहिजे. आणि माझं म्हणणं आहे की आपली विहीर भरायची, आपल्याला एक झरा आटला तर दुसरा झरा चालू पाहिजे. त्यामुळे आपल्या विहिरीला 2-3 झरे पाहिजे. ते 2-3 झरे आहेत. व्यवसाय करत असताना जी गरज आहे ती केली पाहिजे. पण व्यवसाय करत असताना खूप लोकांची एक अडचण होते की बरेच जण वाटतं की मल्टिपल व्यवसाय केले पाहिजे. माझं म्हणणं आहे मल्टिपल व्यवसाय 100% केले पाहिजे. पण जो दुसरा व्यवसाय उभा करतो पहिल्याला सोडून, तो पहिल्याकडे त्याचं दुर्लक्ष होतं, मग तो दुसऱ्याचं दुर्लक्ष होतं, मग तिसऱ्याकडे जात होतो. जसा व्यवसाय म्हणतो माझं मुलंच आहे, मग तुम्ही मुलं जन्माला घालताय पण एकाचंही पोट भरत नाही. तर प्रत्येकाचं व्यवस्थित पोट भरणार असेल तरच जन्माला घाला, तो व्यवसाय असो मुलं असो. तसाच व्यवसाय, त्यामुळे करताना व्यवस्थित व्यवसाय केला पाहिजे. आणि मल्टिपल व्यवसाय करायचे का तर 1,00,000% मल्टिपल व्यवसाय करायचे. जर ते झेपत असेल आणि ताकद असेल तरच करायचे. माझा प्रश्न असा होता की तुम्ही मध्यंतरी असं म्हटले की मंडळाचा कार्यकर्ता हा फक्त सामाजिक उद्देशाने घडत असताना तो एक उद्योजक पण घडला पाहिजे. तो नक्की संकल्पना काय आहे? आणि दुसरं, महिलांचं पण आर्थिक सक्षमीकरण झालं पाहिजे, याच्याबद्दल तुमचा दृष्टिकोन काय आहे? मंडळाचा कार्यकर्ता उद्योजक झाला पाहिजे. हे मी गेल्या वर्षी पण ती सिरीज चालवली. खूप लोकांनी त्याला प्रतिसाद दिला, खूप लोकांनी चुकीचं सुद्धा घेतलं. दोन्ही पाठ बघितले मी गेल्या वेळेस. चांगला विचार पचवायला चांगला मेंदू लागतो. तुकाराम महाराजांना सुद्धा तो त्रास झालेला आहे. ज्यावेळेस मी ती व्हिडिओ टाकली की मंडळाचा कार्यकर्ता उद्योजक झाला पाहिजे, गणपती उत्सव करत असताना आपलं घर सांभाळून गणपती उत्सव केला पाहिजे. ज्याची आई धुणं भांडी करते आणि तो जर गणपती उत्सवावर काम करत असेल तर माझं म्हणणं आहे तो नाही उत्सव केला तरी चालेल, तू आईला सांभाळ. गणपतीपेक्षा तुझी गरज आईला आहे, तर गणपती अजून सुखी होईल. तर यात लोक लिहिल्यामुळे हिंदू धर्म कसा टिकेल? अरे म्हणलं सगळं टिकेल. माझं म्हणणं आहे धर्म टिकवायचे ते आई टिकव, काही प्रॉब्लेम नाही, आईसुद्धा आपला धर्मच आहे. तर ह्या गोष्टीतून आम्ही बोललो तर बरेच जणांना ते चुकीचं वाटलं, बरेच जणांना चांगलंही वाटलं. माझं म्हणणं आहे की आपण सत्यविचार मांडले पाहिजे. आमचे आदर्शच गाडगे महाराज आहेत, सावित्रीबाई फुले आहेत, आंबेडकर आहेत, तुकाराम महाराज आहेत. तुकारामांनी तर प्रखर मांडलेले आहेत विचार. मग त्यांनी जर मांडले नसते तर आपल्याला ते विचार आले असते का? मग आपण विचार मांडायला घाबरलंच नाही पाहिजे. मग तो मी काय घाबरत नाही. त्यामुळे मंडळाच्या याच्यावरती बोलताना खूप लोकांनी सांगितलं मला, सेन्सिटिव्ह विषय राहुल, तू मंडळावरती बोलतोय, जपून बोल. त्यामुळं मंडळाचा कार्यकर्ता हे चालतं फिरतं MBAचं विद्यापीठ आहे. हे का विद्यापीठ म्हणतो मी की त्याला परफेक्ट माहिती आहे की मंडळाची वर्गणी किती करायची, त्यांनी बजेट किती उभं केलं, त्यांना माहिती आहे. मी रॉजर ड्रॅगो बुक केला आहे, एक मोठा स्पीकर बुक केला आहे, त्याचं बजेट 5 लाख रुपये आहे. जनरेटरचं बजेट 1 लाख रुपये आहे, मांडवाचं बजेट 1 लाख रुपये आहे, डेकोरेशनचं बजेट 4 लाख रुपये. सगळं कॅल्क्युलेशन वजाबाकी त्याला सगळी कळती.
आणि त्यानुसार त्याला लगेच डोक्यात दुसरी टूप काय पेटती की मी कोणाकोण ही वर्गणी आणू शकतो. त्यामुळे तो 360 डिग्री ते काम करतो आहे. फक्त ते काम माझं म्हणणं आहे स्वतःच्या व्यवसायासाठी कर. त्या व्यवसायाला किती पैसे लागत आहेत, ते कुठून गोळा करायचे आहेत, तो व्यवसाय कसा लाईनीला न्यायचा, हाच विचार फक्त व्यवसायात कर. माझं म्हणणं आहे गणपती मंडळ 100% करा, पण त्यातून जे बाकीचे 355 दिवस राहतात त्यावेळेस तुम्ही काय करता. खूप मुलांची अशी अडचण आहे की गणपती आले की त्यांचा जॉब बदलतो. का तर त्यांना महिनाभर गणपतीला वर्गण्या मागायला वेळ पाहिजे. म्हणजे प्रत्येक मालकाला सांगतात की 5लाच जाणार का, तर मी मंडळाचा अध्यक्ष आहे, माझं मंडळ आहे, मला वर्गण्या गोळा करायच्या. ह्यातून मी सुद्धा गेलो ना. मी 2015 का 16ला मी BBOD गावठाण जे मंडळ आहे 1200 मुलं आहेत, एक गाव एक गणपती आहे, त्याचा मी अध्यक्ष होतो 25व्या वर्षी. मी फेस केलं आहे, मी ट्रॅक्टर उभं राहिलो आहे, मी नाचलो आहे, पण कुठं थांबायचं हे कळलं पाहिजे. मग त्यावेळेस मला थांबायचं कळलं, कारण ब्रेक दाबलं तर आपण आपलं स्पीड वाढू. मग लक्षात आलं अडचणी काय आहेत. तर यातून मंडळाचा कार्यकर्ता आहे तो उद्योजक झाला पाहिजे. त्याच्यासाठी लाडाची कुल्फी गेल्या वर्षी काम करते, ह्या वर्षी पण ताकदीनं काम करणार आहे. जिथं मंडळ तिथं लाडाची कुल्फी असणार यावर्षी. आमचं म्हणणं आहे कुठल्याही मंडळाच्या अध्यक्षांनी कार्यकर्त्यांनी एक मुलगा मला द्यावा की त्याची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे, त्याला आम्ही गणपतीच्या मंडळात 10 दिवसात 1 लाख रुपये कमवून द्यायची आमची जबाबदारी. त्यांनी 1ही रुपये लावू नये. त्यांनी काय द्यावं, 2-3 गोष्टी आम्हाला द्यावा. त्याने त्याचा वेळ द्यावा, प्रामाणिकपणे द्यावा, मेहनतीने काम करावं त्याने. ह्याच गोष्टी त्याच्या अपेक्षित आहे. व्यवसाय करत असताना मग त्या मंडळाच्या कार्यकर्त्याला जर मोल्ड करायचं असेल तर त्याला ट्रेनिंग पाहिजे. तर आम्ही सुद्धा ट्रेनिंगसुद्धा देणार आहे की त्यांनी आमच्याकडे यावं. कुल्फी विकताना कशी विकली पाहिजे, कस्टमरशी कसं बोललं पाहिजे, तो वर्षभर आपले कसे कुल्फी खाईल ते सांगितलं पाहिजे. का नुसतं तुम्ही पैसे घेतले पाहिजे दिले पाहिजे, तर बिलकुल नाही. देताना सांगितलं पाहिजे साहेब जी कुल्फी खात आहे ना ती पाम ऑइल फ्री आहे, ट्रान्सफॅट फ्री आहे, आणि आमची कुल्फी घरपोचसुद्धा मिळते, इथं आवडली तर घरीसुद्धा मागा. हे बोलून त्याच्या हातात तुम्ही द्या. काय होईल, तुम्ही ती कुल्फी त्याला वर्षभर विकायला तुम्ही तयार आहात हे तुम्ही सांगताय. तो पण तयार आहे तुम्हाला ऑर्डर द्यायला, पण तुम्ही त्याच्याशी बोलतच नाही. तर ह्या कम्युनिकेशन झाल्या पाहिजे. त्यामुळं मंडळाचा कार्यकर्ता उद्योजक झाला पाहिजे, आणि तो झाल्याशिवाय आम्ही काय थांबणार नाही. आणि सर तुम्ही आता म्हटले की आपले विचार संत तुकाराम महाराज वगैरे यांचे आहेत, तर तुम्हाला आता राज्यातल्या तुकारामाची भीती वाटत नाही का? तुम्ही पाम ऑइल फ्री, ट्रान्सफॅट फ्री असं म्हणताय, तर ते तुकाराम मुंडे आता जे काय करत आहेत त्यांनी अनेक मोठ्या ब्रँडचे धाबेदान आणले, त्यात तुम्ही खुलेआम प्रचार करतायत, खुलेआम बोलताय, तर त्याची भीती वाटत नाही का तुम्हाला? नाही, भीती कोणाला वाटते. माझं म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही परीक्षेला बसता 10वीच्या, तुम्ही अभ्यासच नाही केला परीक्षेला बसल्या तर तुम्हाला भीती वाटणार आहे का? मी अभ्यास केला आहे ना, तेव्हा मला भीतीच नाही. आणि लक्षात ठेवा, कर नाही तर डर कशाला. त्यामुळं प्रामाणिकपणे व्यवसाय करा. आमची आई वारकरी आहे, ती पण तुकाराम महाराजांच्याच वारीला असते, माऊलींच्या वारीला असते. आमच्या आईने व्यवसाय करायचा उभं करायच्या आधीच सांगितलं आहे की राहुल आत्ता आपण 2 भाकरी घरात खातोय, तू एक खातोय मी एक खातोय, अजून अर्धी खाल्ली तरी आपला मृत्यू होणार नाही. त्यामुळे तू प्रामाणिकपणे काम कर. आणि प्रामाणिकपणे उभं राहिलेली कंपनी, मेहनतीने उभी राहिलेली कंपनी ती शक्यतो पडत नाही, ढासळत नाही. म्हणजे व्यवसाय करायच्या आधी तुम्हाला काय पाहिजे, तर व्यवसाय चालू करायच्या आधी तुमची चांगली भावना पाहिजे. तर मी मोटिवेशन स्पीकर बिलकुल नाही. सगळ्यात पहिली गोष्ट माझं म्हणणं काय की व्यवसाय करताना मेहनत, शिस्त हे सगळे स्टँडर्डच आहे, पण त्याच्या आतमध्ये तुम्ही स्वतःला विचारताय का? जो दारू विकतो, ज्याचे वाईन शॉप आहे, त्याच्या घरचे फक्त परिस्थिती जाऊन बघा तो. तर ह्या सगळ्या गोष्टी आमची आई शिकवत असते. त्यामुळं भीती कोणाची नाही मला वाटत. आईने फक्त एकच सांगितलं की या जगात जर कोणाला घाबरायचं असेल तर कर्माला घाबर, बाकी कोणाच्या बापाला घाबरू नको. पण तुम्ही सांगताय की प्युअर आईस्क्रीम आहे, पण असे मार्केटमध्ये बरेच मोठे ब्रँड आहेत की ते प्युअर आईस्क्रीम विकतात आणि त्यांचा एक स्कूप घ्यायला गेलं तर 150 रुपये 200 रुपये, आणि तुम्ही 39 रुपयाला एक स्कूप विकताय. कसं काय परवडतं तुम्हाला? कुठल्याही प्रोडक्टची ज्यावेळेस MRP आपण सेट करतो, ती MRP कशी सेट होती, तर ती MRP अशा पद्धतीने सेट होती की आपला खर्च काय आहे, आपला स्टाफचा खर्च काय आहे, लाईट बिल किती आहे, आपली इन्व्हेस्टमेंट किती आहे, आपण जे शॉप रेंटवर घेते त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट किती आहे, त्याचं रेंट काय आहे, त्यावर त्याची MRP सेट होती. टिपरी नावाच्या ब्रँडला ज्यावेळेस आम्ही कॉन्सेप्ट काढली की टिपरी नावाचा ब्रँड मार्केटला काढायचा आहे, पण अशा पद्धतीनं काढायचा आहे की तो सगळ्यांना फ्रँचायझी घेताना पण परवडला पाहिजे आणि कस्टमरला आईस्क्रीम घेताना सुद्धा परवडला पाहिजे. म्हणजे आम्ही फ्रँचायझीचा पण विचार केला त्याच्यात, आणि जो फ्रँचायझी कस्टमर आहे B2C त्याला सुद्धा परवडलं पाहिजे. म्हणून एका दगडात आम्ही 2 पक्षी कसे मारले,
तर आम्ही इन्व्हेस्टमेंटच कमी केली. आज कुठलाही ब्रँड तुम्ही घ्या भारतातील, तुम्हाला जर आईस्क्रीमचा ब्रँड जर घ्यायचा असेल तर कमीत कमी 30 लाखापासून ते 60 लाखापर्यंत इन्व्हेस्टमेंट आहे. त्याच्यामध्ये कोणच नाही आहे. मग सर्वसाधारण मुलांनी, सर्वसाधारण ज्याला उद्योजक व्हायचं स्वप्न आहे, त्यांनी व्यवसाय करायचा नाही का, तर केलं पाहिजे ना. मग टिपरीची कॉस्ट आम्ही 3 ते 4 लाखामध्ये घेतली. त्यात कुठली फ्रँचायझी कॉस्ट नाही, कुठली रॉयल्टी नाही, काहीच नाही. सप्लाय चेन 100% आमच्याकडून जाती. मीडिया सपोर्ट्स, सोशल मीडियाचा सपोर्ट आमच्याकडून असतो. त्याच्यामुळं याचं नोव्हेंबरला एंडला जी शाखा लॉन्च झाली, 24 तारखेला काहीतरी आमची पहिली शाखा ओपनिंग झाली. आणि सर मे महिन्यात त्या फ्रँचायझीचा ROI 100% परत आला. तो आनंद मला जास्त आहे. म्हणजे किती फ्रँचायझी होतात त्याच्यापेक्षा किती टिकतात आणि किती ROI रिटर्न घेतात, तो आनंद सर्वात जास्त मला आहे. त्याच्यामुळं एक 39 आणि 69 हा जो आम्ही रेशो काढला, त्या रेशोमध्ये तेच आहे की आम्हाला कुठलीही कॉस्ट नाही. जी एक्स्ट्रा कॉस्ट असते दुकानांना, पावसाळ्यात पण ते बिलं भरत असत. आम्हाला काय नाही, झाकून टाकलं, बंद केली, आम्हाला लाईट बिल नाही, काहीच नाही, स्टाफ नाही, काय नाही. आणि आम्ही क्लिअर सांगितलं आहे की ज्यांना टिपरीला फ्रँचायझी घ्यायची आहे त्या मालकानेच फ्रँचायझी चालवायची. नाही तर तू म्हणशील मी घरी बसतो कामगार लावतो फ्रँचायझी घेतो, त्यांना आम्ही देतच नाही. तुम्हाला असं का वाटतं की तुमची फ्रँचायझीज घेतलं पाहिजे? कारण आता ब्रँड आता वाढत तर चाललेलाच आहे, लोकांना पण माहिती आहे, पण बाकीचे पण ब्रँड्स आहेत ते लोक पण फ्रँचायझी देतात. आणि मोस्टली कसं आता लोक सगळे पाम ऑइल फ्रीच विकायला लागलेत प्रोडक्ट. तर मग तुम्हाला का वाटतं की लोकांनी तुमची फ्रँचायझी घेतलंच पाहिजे? नाही, काय त्यात 2-3 प्रकार आहेत. माझं म्हणणं आहे की मार्केटपेक्षा तुम्हाला वेगळं काय द्यायचं असेल तर माझं वेगळं पण आहे. एक तर सर्वात महत्त्वाचं की पहिली कंपनी आमची की जी सर्व फ्रँचायझीला एकत्र बसवते आणि दरवर्षी त्यांचा ॲन्युअल गेट टुगेदर घेते. आणि दरवर्षी व्यवसाय हा होत राहील, पण आम्ही त्यांना शिस्त काय लावतो आहे की फायनान्शियल डिसिप्लिन कसं पाहिजे, तुमचं आरोग्य कसं पाहिजे हे सांगता कोण आहे, पैसे कमवूनच येतील. म्हणजे हे वेगळं पण आम्ही पहिलं केलं. दुसरं वेगळं पण काय आहे की लाडाचे कुल्फीचं जर प्रीमियम शॉप घेतलं तर आज तू कुठलाही ब्रँड बघ तर त्याच्याकडे एक तर मस्तानीच मिळते, फक्त आईस्क्रीमच मिळते. आमचं उलटं आहे की आमच्याकडे कुल्फीसुद्धा मिळते, मस्तानीसुद्धा मिळते, फालुदासुद्धा मिळतो, आईस्क्रीमसुद्धा मिळते. त्यामुळे कुठली फॅमिली जर आली तर त्याला मल्टिपल ऑप्शन आमच्या शॉपमध्ये मिळतात. म्हणून आमची फ्रँचायझी लोकांनी चॉईस केली. दुसरी गोष्ट, मार्जिन किती लागतं एखादं दुकान चालवायला, तर त्याचा अभ्यास मी केला की बाबा ऑफ सीझन आहे, सीझन आहे, किती धंदा झाला पाहिजे, मग याला मार्जिन किती दिलं पाहिजे, हे सेट आम्हीच केले. मग त्याला फ्रँचायझी दिली. नाही आम्हाला एवढंच परवडतं आहे, एवढंच मार्जिन असेल नाही, त्याला किती पोटाला गरज आहे तेवढं मार्जिन दिलं पाहिजे, तरच फ्रँचायझी टिकली पाहिजे. त्याच्यामुळं लाडाची कुल्फीच्या फ्रँचायझी टिकायची जी पर्सेंटेज आहे ते जास्त आहे. तर लाडाची कुल्फी काही फ्रँचायझी बंद झाल्या का, तर बंद 100% झाल्या. जगात अशी कोणाचीच फ्रँचायझी नाही त्याची बंद नाही झाली, पण बंद व्हायची प्रत्येकाची कारणं वेगळी आहे. आता काय वेळेस काय होतं की फ्रँचायझी घेतो आणि फुल सपोर्ट असतो स्टार्टिंगला, आणि नंतरून काय करतात की हां आम्ही जर कॉल केलं फ्रँचायझी घेतली, नंतरून सपोर्ट तो जातो, हळूहळू देतच नाहीत ना लोक. म्हणजे म्हणतात आता तुम्ही घेतलंय तुमचं तुम्ही बघून घ्या. तर मग त्याच्यावरती जे घेणारे असतात त्याला हवं असतं की फुल सपोर्ट मिळाला पाहिजे, कारण त्याचं फर्स्ट टाईम असतं इन्व्हेस्टिंग, आणि कोण एवढं इन्व्हेस्ट करू शकत नाही दरवेळेस दुसऱ्या गोष्टींसाठी. तर मग तुमचं म्हणणं काय त्यावर? नाही, त्याला एक तर काय म्हणणं आमचं उलटंच असतं की बाबा आमच्या बाबतीत उलटं आहे की आम्ही प्रत्येक महिन्याला सारथीमध्ये प्रत्येक महिन्याला सगळ्या फ्रँचायझीला बोलवतो, ज्या प्रत्येक एरिया वाईज. उदाहरण पुण्यात आहे तर पुण्यात आम्ही सारथीला प्रत्येक जणांची बोलवतो, प्रत्येकाची मीटिंग घेतो, त्याला विचारतो ह्या महिन्यात तुला काय अडचण आली, गेल्या महिन्याचा टर्नओव्हर काय होता, तुला काय प्रॉब्लेम आलेत. आता उलट परिस्थिती अशी आहे ते फ्रँचायझी म्हणतात साहेब नका बोलू, व्यवस्थित चाललं आहे. उलटं आहे की माझं म्हणणं काय आहे की मी जरी ह्या व्यवसायाचा कृष्ण जरी असेल तर माझे पाय माझ्या फ्रँचायझी आहेत, त्यांचे पाय मजबूत करायचे माझं काम आहे. मग त्यांना थोडी जरी इजा झाली तर मला इजा होणार आहे, त्यांच्या पायाला जखम होणार आहे. मी जर पडलो तर माझा मृत्यू होऊ शकतो, आता डोकं फुटू शकतं. तर माझा मृत्यू आणि डोकं फोडायचं नसेल तर मला त्यांचे पाय नीट ठेवायला लागतील. हा सिम्पल कॉन्सेप्ट माझ्याकडे आहे. या पूर्ण बिझनेस प्रवासामध्ये असं कधी झालेलं आहे का की तुम्ही कुठला तरी डिसिजन घेतला आहे आणि तो पूर्णपणे चुकीचा ठरला आहे? डिसिजन आहे ना, योग्य डिसिजन हा 100 चुका झाल्यानंतर योग्य डिसिजन होतो बरं का. असं जगात कोणीच नाही की त्यांनी डिसिजन घेतला आणि तो राईट झाला आहे. जर राईट झाला असेल असा कुठला माणूस तुमच्याकडे असेल तर त्याच्या पायाचे ठसे मला द्या, म्हणजे मी गळ्यात लावून फिरतो.
असं कधीच होत नाही की यांनी योग्य डिसिजन घेतला आहे आणि तो योग्यच झाला आहे. चुकीच्या निर्णयातूनच योग्य निर्णय होतो. आणि फक्त काय आहे, अडचण काय होती की खूप लोकांची अडचण अशी, तुम्ही डिसिजन घेऊ का नको, तो योग्य आहे का चुकीचा आहे. माझं म्हणणं आहे डिसिजन घेणं हे योग्य आहे. भीती वाटती म्हणून न घेणं ते अयोग्य आहे. माझं म्हणणं आहे की आपण निर्णय घेऊयात, रोडला व्यवसाय घेऊन येऊयात. जी काय तुमच्या कल्पना, जी काय आयडिया डोक्यात पहिली ती सगळी करूयात. रोडला आपण जेव्हा तो व्यवसाय येतो त्यावेळेस पूर्ण ताकदीनं करूयात. प्रोसेसकडे लक्ष देऊ आपण. तो काय रिझल्ट येतील ते आपल्या बिलकुल हातात नाही. रिझल्ट आपल्या हातात आहेत का? नाही आहे. आपल्या हातात काय आहे? प्रोसेस आहे. तर तुम्ही प्रोसेसकडे फोकस कर ना. आपण रिझल्टकडे फोकस करतो आणि मग बरेचसे फ्रँचायझी, बरेचसे व्यवसाय बंद पडतात. त्याला तुम्ही झपताना वाटतं 2000 धंदा झाला पाहिजे. अरे झाला पाहिजे मान्य आहे, पण तो करण्यासाठी काय केलं पाहिजे त्याचा विचार कर ना तू. आपण उलटा विचार करतोय. माझ्या आयुष्यात मी कधी टार्गेट, फोकस, ते किती धंदा झाला पाहिजे कधीच आयुष्यात बघितलं नाही. मी फक्त रोज उठलो, देवाला पाया पडतो की कालच्यापेक्षा आज माझ्याकडून चांगलं काम करून घे. ऑटोमॅटिक तुमचा फ्लो, टर्नओव्हर वाढतोच ना. माझं कधीच कमी, कुठल्याच वर्षी माझा टर्नओव्हर कमी नाही झाला. आजही ह्या वर्षी आम्हाला आनंद आहे. 1900 लीड आहे आमच्याकडं. आमच्या ऑफिसमध्ये आता वाद होता की बास्की किती पण उचलायची सर, कान गरम व्हायला आमच्या मयूरचं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही चांगलं काम करा, लोक तुम्हाला चांगलं म्हणतील आणि तुमच्याकडं फ्लो कायम येईल. आणि योग्य निर्णयच घ्यायचा असेल तर तुम्हाला हजारो चुकीचे निर्णय घेऊनच योग्य निर्णय घेता येतं. बाकी काय याच्यात वेगळं एखादा काही प्रसंग सांगू शकाल जेणेकरून आम्हालाही काही तुमच्याकडून शिकायला मिळू शकेल? नाही, प्रसंग सर खूप आहेत असे की आपण चुकीचा डिसिजन घेतला आहे. पण चुकीच्या डिसिजनला आपण कुठलाही घेतो ना, तर चुकीचे डिसिजन व्यवसायात का जास्त येतात त्याची 2-3 कारणं आहेत. 2-3 कारणं काय आहेत की माझं परत तेच म्हणणं आहे की कुठल्याही गोष्टी तुम्ही जर कमी अभ्यास केला तर त्यात नापास व्हायची शक्यता जास्त असते. बरोबर आहे. तुम्हाला आता 12वीला 10वीला बोर्डात मार्क पाडायचे, चांगले मार्क पाडायचे, की मला बाबा 80-90% पडले पाहिजे, तर तुम्ही त्या पद्धतीनंच अभ्यास करता आणि तुम्हाला कॉन्फिडन्स असतो. पेपर माझ्याकडे फुटला तरी काही काळजी नाही आणि नाही फुटला तरी काळजी नाही, मला 90% मार्क मिळणार आहेत. बरोबर आहे का नाही. हा ज्या दिवशी कॉन्फिडन्स येईल ना त्या दिवशी शक्यतो तुमचा डिसिजन चुकीचा होत नाही. आता चुकीचा का होतो, जो चौकात मोकळा बसलेला असतो ना त्याला तो विचारतो व्यावसायिक मी काय करू. पहिलं चुकतं तेच की त्याला तर विचारतो आपण. माझं म्हणणं आहे की तू स्वतःला विचार, तू कशासाठी घडला आहे. मी जर उत्तम ड्रायव्हर आहे तर मी त्यातच फोकस केलं पाहिजे. मला जर वेगळी आवड आहे तर त्या आवडीमध्ये मी गेलो पाहिजे. पण त्यात पण गोंधळ आहे की लोकांना म्हणतात की मी आवडीचा व्यवसाय केला पाहिजे. काय केलं पाहिजे. व्यवसाय 2 पद्धतीनं होतो. एक तर तुमच्या आवडीचा होतो. तुमच्या आवडीचा जर व्यवसाय केला त्याच्यात किती सक्सेस मिळेल मला माहीत नाही, कारण तुमचा आवडीचा व्यवसाय काय. कुठलं एक उदाहरण घ्या, त्याच व्यवसायात दुसरा खूप मोठा प्लेअर आहे, त्याला तुम्ही मॅचच करू शकत नाही, पण तुमचा आवडीचा व्यवसाय तरी पण अडचण आहे. माझं म्हणणं आहे की तुम्हाला काय आवडतंय, त्यापेक्षा मार्केटला काय आवडतंय ह्याच्याकडे जास्त फोकस पाहिजे. मार्केटला आवडणारी गोष्ट तुमची आवड निर्माण करा तीच आणि तो व्यवसाय करा. शक्यतो सक्सेस लगेच मिळेल. नाही तर आपल्याला काय ते मला आता आवडतं हे मी केलं पाहिजे. तुम्हाला गाडी बनवायला जमती, आवडती, तुम्ही जर्मन कंपनीला तोंड देसाल का. तेवढं फंड आहे का. जॅपनीज कंपनीला तोंड देसाल का. नाही, होत नाही. त्यामुळे कुठलीही गोष्ट करताना मार्केटची आवड ही स्वतःच्या आवडीवर मॅच करून घेणं. त्याच व्यवसायात तुम्ही पहिलं 5 वर्ष मी काय म्हणतो की कामगार झाले पाहिजे आणि 5 वर्षानंतर तुम्ही त्यात मालक व्हा. म्हणजे असं म्हणू शकतो आपण की तुम्हाला काय आवडतंय त्यापेक्षा इम्पॉर्टंट आहे तुम्ही काय चांगलं करू शकता, त्याच्यामध्येच तुम्ही करा. खूप कन्फ्यूज असतात व्यवसाय उभं करताना आणि आपल्याकडे घाणेरडी सवय लागली. एखाद्याने चहाचं दुकान चौकात टाकलं, त्याचे 2000 कप गेले की शेजारी त्याचा मित्रच कोणतरी येतो लावायला. मग त्याचा मित्र अजून येतो, मग त्याचा मित्र येतो. 2000 कप चौकात तेच जातात, पण सगळे 200 कप उरतात आणि सगळे एक दिवस बंद पडतात. असं नाही झालं पाहिजे. दुसऱ्याचं चाललं म्हणून माझं चाललं असं काही नाही. आणि मी काय म्हणतो की कोणाचंही वाईट बघून किंवा वाईट करून स्वतःचं चांगलं होईल अशी जेव्हा अपेक्षा येईल तर ती रॉंग आहे. कोणाचंही वाईट बघून कधीही स्वतःचं कधीही चांगला करता येत नाही. दुसऱ्याचं चांगलं बघा, तुमचं 1,00,000% आज उद्या परवा चांगलंच होणार आहे. तुम्ही जसं म्हणालात की मार्केटला ओळखणं खूप गरजेचं आहे. मार्केट म्हणजे कस्टमर फीडबॅक किती इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी आणि कस्टमरच्या फीडबॅकनंतर तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये काही डिसिजन चेंज केलेत का, जे तुम्ही घेतलेले डिसिजन आहे बट कस्टमरचा फीडबॅक वेगळा होता, त्यावरनं तुम्ही काही डिसिजन बदललेत का? कुठलाही प्रोडक्ट लॉन्च करायच्या आधी एक सवय आहे कंपनीला. ती कंपनीला काय सवय आहे
तर 1000 कस्टमरला फुकट सॅम्पलिंग करणे. 1000 लोकांना मी अशा लोकांना देतो की फुकट देतो म्हणून चांगलं नको म्हणू नको, तू ते जर मी ते नाही आवडतं तर परत सांगतो ते खराब आहे. असे 1000 लोक माझ्या कनेक्टमध्ये आहेत. त्या लोकांना मी घरी सॅम्पलिंग पाठवतो, त्यांना परत फीडबॅक घेतो, बाबा कसं वाटलं सांग. मग नंतर त्यातले किती लोक पर्सेंटेज म्हणतात 60, 70, 80%, एक माझा रेशो येतो. त्या रेशोपर्यंत येस म्हणत असेल तर तो प्रोडक्ट मार्केटला लॉन्च करायचा. सगळेच जण चांगले म्हणणार आहे का? तर बिलकुल चांगले सगळेजण म्हणणार नाही आपल्या प्रोडक्टला. काही जणांना नाही आवडणार. आता प्रत्येकाला अमिताभ बच्चन आवडतो काय म्हणतो नाही आवडत. तो म्हणतो लय हाईट आहे, एखाद्याला हाईट आवडते, एखादा म्हणतो मला सनी देओल आवडतो, एखादी ताकद आवडते. तर प्रत्येकाची चॉईस वेगळी आहे. तर माझं म्हणणं आहे की आपण सगळ्यांची चॉईस, सगळ्या कस्टमरची फीडबॅक आपण घेऊ शकत नाही, कुठलाच व्यावसायिक. त्यामुळे प्रत्येकाला वेगळी चॉईस आहे, वेगळी चव आहे, वेगळा माइंडसेट आहे. त्यानुसार आपण चालू करायचं. त्या कंप्लेंट्स खूप वाढल्या तर आपण एखाद्या प्रॉडक्टमध्ये चेंज करू शकतो. पण आजपर्यंत नशिबानं लाडाच्या कुल्फीनी, पापड ग्रुपनी कुठलाही प्रोडक्ट लॉन्च केला आहे तो रिवर्स कधीच नाही आला आजपर्यंत. त्याचं विजन तेच आहे की 1000 लोकांना सॅम्पलिंग करणं. सर, आपल्याकडं गणेश उत्सव होतो, श्रीरामनवमी होती आणि तुम्ही प्रत्येक उत्सवावरती काहीतरी पकडून उद्योग शोधता. म्हणजे तुम्हाला गर्दी दिसली की उद्योग दिसता असं म्हणायला हरकत नाही. पण मग असं कधी झालंय का की तुम्ही ह्या उत्सवांवरती इतकं बोलताय आणि तुम्हाला धमकीचे फोन आले, का रे असं बोलतो, तुला कळत नाही का वगैरे, असं कधी झालंय का? धमकी कोण देत नाही. त्यामुळं काय होतंय, कारण आत्ताचा काळ जर बघितला तर मग तो फार विचित्र आहे की बाबा लगेच सुरू होतात. नाही माझं काय आहे, मी डावा पण नाही आणि उजवा पण नाही, त्यामुळे दोन्हीकडे चांगले मित्र आहेत माझे. त्यामुळे धमकी काही येत नाही अजून तरी. पण एवढं म्हणतो तू असं काय बोलतो, म्हटलं अरे बोललं पाहिजे. त्याचं कारण का की जर तुम्ही रविवार पेठ बघता माहिती तुम्हाला, बोराळी माहिती आहे, ही लोक गणेश उत्सवामध्ये वर्षभराचा टर्न करून मोकळे होतात. बरोबर आहे, बरोबर. त्यांच्याही घरी गणपती आहेच की, पण ते आर्थिक घडी बसवतात. धर्म कशावर टिकतो? धर्म हा पैशावर टिकतो. राम मंदिर कसं उभं राहिलं? पैशावरती. नंतर काय झालं ते मला काय बोलायचं नाही त्यात, पैशावरतीच उभं राहिलं ना. प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो. तुम्हाला गंध लावायचा ऑरेंज कलरचा, तुम्ही मी हिंदू धर्म आहे मला फुकट गंध दे, दुकानदार का जा तो देईल का? नाही जाणार, त्याला पण पैसे द्यावे लागतात. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो. त्यामुळे धर्म टिकवायचा असेल तर धर्माला माझा बिलकुल विरोध नाही. पण त्या धर्मातले गरीब असतील आणि जर त्यांना मी सांगत असेल की बा हाच धर्म टिकवायचा असेल तर पहिले पैसे कमव मग धर्म टिकव. परवा माझा एक मित्र होता, तो गोरक्षक आहे. मी म्हटलं छान काम करतोय, काय प्रॉब्लेम नाही, गाईसुद्धा आईच आहे, पण घरची आई अडचणीत ठेवून बाहेरच्या गाईला तू वाचवायला जाऊ नको, घरी पण आई आहे लक्षात ठेव. मग त्याला कळलं की हा खडबडून जागा झाला. हो, कारण त्याची आई आजारी आहे, आर्थिक अडचणीत आहे, त्याची आई हॉस्पिटलला सारखे पैसे लागतात, तिथं तू लक्ष दे. त्या आईला जास्त गरज आहे बाहेरची गाई सांभाळायला. ज्याच्याकडे खूप पैसे आहेत त्यांनी त्या गाय दत्तक घ्याव्या ना, काय अडचण आहे? बरोबर. तुमच्या अनेक इंटरव्ह्यूमध्ये आम्ही बघतो की उद्योग करताना MBA महत्वाचं आहे की शिवचरित्र? नाही, काय आहे, दोन्ही पण माझं म्हणणं गरजेचं आहे की जसा काळ बदलतो तसं शिक्षणाची पद्धत बदलते. शिवचरित्रात मला पूर्ण MBA दिसतं. म्हणजे माझा बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा आहे. मी काहीच करू शकत नाही. जसं मी तुम्ही मगाशी म्हटले की मला गर्दी दिसली की लोकांना तो म्हणजे गणपतीचं गर्दी दिसली की लोकांना तो हिंदू सण मोठा दिसतो, मला पण दिसतो. पण त्याच्या पलीकडे मला काय दिसतं माहिती आहे का, अरे ही गर्दी यांना विकू काय मी? हा पण दृष्टिकोन तुमचा गरजेचा आहे ना. त्या मंडळाच्या कार्यकर्त्याला माहीत नाही, त्यांनी जी लाइटिंग छान केलेली आहे, जे चांगले स्पीकर लावले आहेत, त्या स्पीकर समोर लाखो लोक येत आहेत जात आहेत. पण बाजूला एक बिहारी माणूस आहे, तो उत्तर प्रदेशहून आला आहे, बिहारहून आला आहे, तो पाणीपुरीचा रंधा 1 लाख रुपये पर डे करतोय आणि तू 1 लाख रुपये पगार हा वर्षाला घेतोय. हे ज्या दिवशी लक्षात येईल त्या दिवशी आपल्या सणाचा फायदा सुद्धा आपणच घ्यायचा ना. माझं म्हणणं आहे आपला सण आहे आपणच फायदा घेऊ. तर का नाही गणेश उत्सवात आपल्या मंडळाच्या मुलांनी पाणीपुरीची गाडी लावली पाहिजे, आपल्या मुलांनी का नाही तुमची कुल्फीची गाडी लावली पाहिजे, का ते कणसाची गाडी नाही लावली पाहिजे? अरे लावलीच पाहिजे ना. आपण लाजतोय, मी अजूनही लाजत नाही. अजूनही आत्ता गणपती तुम्ही वारीला जर बघितलं तर जो दिवे घाट आहे त्याच्या पायथ्याला लाडाची कुल्फी तुम्हाला यावर्षी दिसली असेल. तर बरेच जणांचं म्हणणं आलं अरे तू इथं कसं काय? अरे म्हणलं इथपर्यंत ह्या वारीचा अभ्यास असतो. बरेच जण पुणेकर पुणे टू दिवे घाट चालत जातात, बरोबर आहे, जातात ना.
एक तर काय होतं, माझी ब्रँड व्हिजिबिलिटी होती, दुसरी गोष्ट सेल होतो. कुठलाही वारकरी मूळ दिंडी सोडून काही घ्यायला जात नाही बरं का. आणि माझं म्हणणं आहे तिथं आम्ही सेल केला प्रॉपर, म्हणजे प्रॉपर सेल केला. त्या सेलची संख्या किती असेल तर आम्ही 4-5 लाख रुपयाची कुल्फी विकली. त्यामुळे दिंडीत पण व्यवसाय केला. व्यवसाय ना, आम्ही ती कुठेही करू, पण आलेल्या पैशातून लक्षात ठेवा, ह्याच लाडाच्या कुल्फीने रायरेश्वर किल्ल्यावरती रायरेश्वर मंदिराचा जो काही शिवाजी महाराज शपथ घेतली तिथं 15 किलो चांदीचं कवच पण दिलं ना. माझी वारी रायरेश्वर वारी आहे. प्रत्येकाला एक सामाजिक काम करायचं एक कप्पा असतो, प्रत्येक एखाद्याचा कप्पा असतो, बाबा मला वारीवरती खर्च करायचा आहे, मला ह्याच्यावर खर्च करायचा आहे. तर माझं फिक्सच आहे की मला जे इन्व्हेस्टमेंट माझा जो खर्च होतो आहे की मला जो खर्च करायचा आहे तो शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांवरती करायचा आहे. त्यामुळे मी पैसे जिथं जिथं गर्दी असेल तिथं मी 100% पैसे कमवणार. कमवलेले पैसे जे आई म्हणते कायम की ओंजळीत मावल तेवढं आपण कमवायचं, जेव्हा ते सांडायला लागलं तेव्हा वाटायला सुरुवात करायची. ती वाटतोय आम्ही गेल्या वर्षीपासून. आता तुम्ही ऑनलाईन डिलिव्हरी करता लाडाची कुल्फीची किंवा गौराई मोदकची. मार्केटमध्ये अशा कंपन्या आहेत की त्या 10 मिनिटात डिलिव्हरी देतात आणि त्यांच्या प्लॅटफॉर्मवरती कुल्फी मिळते. मग तुमची कुल्फी 10 मिनिटात पोहोचत नाही किंवा थोडासा टाईम लागतो, मग ती वितळेल का, असे लोकांच्या मनात प्रश्न येत असतील. तर मग त्याला हे करण्यासाठी तुम्ही काय मॉडेल डेव्हलप केले आणि डिलिव्हरी किती वेळात होते ॲक्च्युली नक्की? जे 10 मिनिटात म्हणतात ना, आम्ही 10 मिनिटात घरी डिलिव्हरी देऊ, ते साफ खोटं आहे. 100पैकी 5-6 डिलिव्हरी 10 मिनिटात येतात. बाकी सर्व डिलिव्हरीला तुम्हाला अर्धा तास, पाऊण तास हा लागतोच. हे सांगायला 10 मिनिटं आहे. म्हणजे एंट्री प्रोडक्ट म्हणतो ना आपण. एखाद्या कंपनीचं बघा, एक बर्गर आहे, XYZ नावाची कंपनी, ती काय म्हणते, माझा बर्गर 59 रुपीजला आहे. आपण त्या दुकानात 59 रुपीजनी बघून जातो, पण तुम्ही 59 कधी त्या बर्गरच्या कंपनी तुमचं बिलच होत नाही. तिथं तुम्ही 200-250 बिल करता. तसंच आहे, सांगायला 10 मिनिटं आहे, यायला 45 मिनिटं 50 मिनिटं लागतात. आमचंच हे लाडाच्या कुल्फीचं ई-कॉमर्सचं मॉडेल आहे. लाडाच्या कुल्फी आम्ही सांगतो गडबडीत खाऊ नका, निवांत खा. तुम्हाला जर आम्ही 12 ते 3, 3 ते 6, 6 ते 9, 9 ते 12 असे स्लॉट तयार केलेत. त्या स्लॉटमध्ये तुमची आधीच कुल्फी बुक करा, त्या टायमिंगला वेळेवर येईल. आणि दुसरी गोष्ट की ही डिलिव्हरी करताना हे जे प्लॅटफॉर्म तुम्ही सांगितलेत त्याचा आमच्यात एक दुसरा मोठा फरक आहे की खूप लोक ऑनलाईन आईस्क्रीम मागवत नाही. त्याला काय भीती वाटते माहिती आहे का, आता ही आल्यानंतर चमच्याने खाऊ का चपाती बरोबर खाऊ, कारण ती मेल्ट येते, त्याची अडचण आहे. कारण खूप वेळ लागतो, त्यांच्या कधी सिस्टीमच नाही आहे. त्या सिस्टीममध्ये मी आधीपासूनच आहे. त्यामुळं आनंदाची गोष्ट काय, ही बॅग तयार केली आम्ही. ही बॅग काय आहे तर ही बॅग बाहेरून तुम्हाला अशी दिसते, पण आतमधून ती सिल्वर फॉईल आहे, पूर्ण सिल्वर त्याला कोटिंग आहे. या बॅगमध्ये कुल्फी जास्तीत जास्त आम्ही 1 तास ठेवू शकतो, आहे अशी. त्यामुळे एका पिनकोडला डिलिव्हरी करायला अजून तरी पुण्यात 1 तास लागत नाही, मुंबईला सुद्धा लागणार नाही, कारण आपण 2 व्हीलरवरती डिलिव्हरी करतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये खूप मोठा फरक आहे. आणि भविष्यात मी सांगितलं की ज्यांना आईस्क्रीमसारखे जे प्रोडक्ट आहेत त्या सगळ्या प्रोडक्टला एकच ऑप्शन असेल, तो म्हणजे पापड ग्रुप. तुम्ही वेबसाईट ओपन केली आहे तर काय काय वेळेस सायबर क्राईम पण होतो, लोकांना डुप्लिकेट वेबसाईट्स पण मिळतात. तर मग त्यांना कळणार कसं की हीच तुमची वेबसाईट आहे आणि इथूनच ऑर्डर करायचं? त्याला काय आहे, त्याला प्रत्येक कंपनीनं असा एक माणूस ठेवला पाहिजे की जो माणूस याच्याकडं 100% त्याचं तेच काम की आपलं कोण कॉपी करतं का नाही. याच्यासाठी लाडाच्या कुल्फीमध्ये एक युनिट आहे, ते युनिट फक्त तेच काम करत असतं. आणि ज्याचं होत असेल तो मालक झोपलेला आहे. कारण मी आता खूप मोठ्या ब्रँडचं नाव सांगत नाही, त्या ब्रँडला फ्रँचायझी देण्यासाठी त्यांनी ती वेबसाईट ओपन केली आणि माझ्या मित्राचे 10 लाख रुपये घेतले आणि त्यांना सांगितलं की ती फ्रँचायझी 40-50 लाख रुपयाला मिळते आणि ती कोणाला देत नाही. लक्षात ठेवा तुम्ही ब्रँड कुठल्याबद्दल म्हणतोय. त्याचा मला फोन आला, अरे ते ब्रँड तू म्हणलं 40-50 लाख रुपये लागतात, तिथे 10 लाख रुपये देत आहेत, पहिला स्टॉक 2 लाख रुपये फुकट देत आहेत, स्टाफ देत आहेत, भाडं पण बांधणार 6 महिन्याचं, असं खूप काही त्याला चुकीचं सांगितलं. अरे म्हणलं रॉंग आहे, हे असं कोणच देऊ शकत नाही. नाही म्हटलं देतात. माझं सहकारनगरला मी फ्रँचायझी माझी फायनल केली. तिसऱ्या दिवशी फोन आला, तू सांगितलेलं बरोबर होतं, तो फ्रॉड होता. म्हटलं एवढी मोठी कंपनी आहे, त्यांना माहीत नाही की आपली चुकीची वेबसाईट किंवा चुकीचं फ्रँचायझी सोशल मीडिया थ्रू क्लोज होती आहे. याचा अर्थ त्या कंपनीचं लक्ष पाहिजे का नाही, तर लक्ष पाहिजे. त्यामुळे ही सुद्धा लाडाची कुल्फीने काळजी घेतलेली आहे. आता तुम्ही फ्रँचायझी आता काय कार्ड्स चालू केले, तर तुमच्या डोक्यामध्ये कार्ड्स कसं काय आलं, शॉप का नाही? कारण आम्ही 2018ला ज्यावेळेस कुल्फीचा ब्रँड लॉन्च केला त्यावेळेस कुल्फीचा दृष्टिकोन तुझ्या डोक्यात काय येतो
कुल्फी तुझ्या डोक्यात जेव्हा येतेस त्याच तुझ्या डोक्यात काय तर माहिती आहे का, एक तर हातगाडीवाला येतो तो ढकलतो, त्याच्यात चौकोनी बॉक्स असतो. दुसरी गोष्ट येते पायजामा शर्टवाला असतो छान माणूस, तो आपल्या डोक्यावर विकत असतो. तिसरी डोळ्यासमोर इमेज येते की तो 3 चाकी कलंडलेला एक टेम्पो असतो. 3 चित्र तुझ्या डोळ्यासमोर येतात का, तर 100% येतात. ते चित्र लोकांच्या समोर डोळ्याला मला द्यायचं होतं, कारण इमिजिएट तिथून जर तू 5 स्टारला जर गेलीस तर ती नको आहे काहीतरी गणलेलं दिसतंय, नाही हे वेगळं दिसतंय काहीतरी, त्यामुळे तो फील दिलं पाहिजे. कुल्फी आपण कुठं खातो, तर कुल्फी हे स्ट्रीट फूड आहे, ते शॉपचं प्रोडक्टच नाही आहे. तर आम्ही ते स्ट्रीटला आणलं, लोकांना सवय दिली, पण आमची काट पूर्णपणे स्वच्छ, हायजीन, क्लिनिंग. 7 एप्रिल 2018ला ज्यावेळेस ब्रँड चालू झाला ना, त्यावेळेस ती काट आमची अशा परिस्थिती होती की आम्ही अक्षरशः त्याला धक्का द्यायचो, मग ती गिअरमध्ये चालू व्हायची, अशी गाडी होती. पण ती गाडी पूर्णपणे डेकोरेशन आम्ही छान केलं होतं. त्या गाडीला पूर्ण येल्लो आणि पिंक कलरची थीम दिली होती. त्या गाडीवरती आम्ही पुण्यात व्यवसाय करतो, तर सुरुवात होती तर त्याच्यावर शिवाजी महाराज, शनिवारवाडा, महात्मा फुलेंची मंडई, असं आम्ही छान डिझाईन्स काढले. आणि तिथे एक पाटी लिहिली की तुमचे अभिप्राय पाटीवरती लिहा, कारण पाटीवरती लोक लिहायचीच विसरली होती. आता जर तुला पाटी आणि पेन्सिल दिली तर तू कशावर जाशील, लहानपणे तुझी आठवण ताज्या होतील. कुल्फी काय करते, लहानपणीची आठवण आहे, त्याला मॅच काय करते, तर पाटी करते. त्याच्यामुळे आमची कुल्फी 7 एप्रिल 2018 पासून एकदम फेमस झाली. आणि आम्ही कुठली फ्रँचायझी पहिली होती आमची, तर कारवारी कॉलेजच्या बॅक साईडला जो ब्रिज आहे तो कोथरूडकडे जातो. तो कोथरूडचा माणूस आहे, त्याला लिहायला आवडतं, तो लिहिणार. त्यामुळे तो लिहिलेला अभिप्राय आम्ही ठेवायचो, दुसऱ्याला लिहायचा असेल तर पुसायचो, दुसरा अभिप्राय, पैसेही वाचायचे आमचे. आणि ते सोशल मीडियावरती रन झालं. त्यामुळं शॉपमध्ये आम्ही 100% गेलो, त्याचा परिणाम छान झाला की शॉपमध्ये जाताना आम्हाला काही आयटम वाढवायचे होते, कारण शॉप 100% फक्त कुल्फीच्या सेलवरती चालणार नाही हे आम्हाला आधी माहीत होतं. त्यामुळं कुल्फीबरोबर आम्ही मस्ताने दिली, फालुदा दिला, आईस्क्रीम दिला, वाफल कोन विथ आईस्क्रीमसुद्धा त्या शॉपमध्ये दिली. त्याचं तिकीट साईज वाढली. तिकीट साईज वाढली की बाय डिफॉल्ट तुमचा व्यवसायाची साईज वाढते, मग सगळंच परवडतं. म्हणजे आपल्याला, आपण व्यवसाय करत असताना माझं म्हणणं आहे, जो व्यवसाय आपल्याबरोबर करणार आहे त्याला परवडणार आहे का, हा विचार पहिला केला पाहिजे. बरेचसे ब्रँड येतात, डायरेक्ट 10-15 दुकानं धडाधड ओपन करतात, चकाचक एकदम लाली पॉलिश दुकानाला करतात आणि लोकांना दिसायला चांगलं वाटतं, पण आतून तो आजारी असतो. बरेचसे ब्रँड ना मला मुरमुऱ्याच्या पोत्यासारखे दिसतात. म्हणजे काय, ते उचलल्यानंतर कळतात अरे हलके, ते दिसतं पोतं भरलेलं पण हलके आहेत. ते हलके ह्या पॉश जी लॅम्पलाईट आहे की माझा ब्रँड शॉपमध्ये दिसला पाहिजे, ह्या दिसला पाहिजे, माझं म्हणे अंतिम सत्य पैसे आहेत. शॉपवाला जे कमवतो तोच आमचा रोडवरचा कार्टवाला कमवतो. अंतिम सत्य काय, पैसे जे, बस सेफच आहे. कोविड ज्या दिवशी आलं त्या दिवशी गुजरातचा 1000 कोटीचा असलेला ब्रँड बंद झाला आणि आमचा काही छोटीसा टर्नओव्हर असलेली कंपनी लाडाची उभी राहिली. का उभी राहिली, आमचं कार्ट मॉडेल आहे. कोविड लागला, गाडी पार्किंगला लावली, झाकून ठेवली, बंद ठेवली. ज्या वेळेस लॉकडाऊन उघडलं, गाडीला स्टार्टर मारलं, 1 लिटर डिझेल टाकलं, चौकात आलो, व्यवसाय चालू आला. पण ज्याचं 2 वर्ष दुकान बंद होतं त्याच्या दुकानाला उंदरं लागली, घुशी लागल्या, कॉक्रोचसुद्धा लागले, मग ते दुकान बंद पडलं. पण आमचं तसं झालं नाही, कारण आमची कार्ट मॉडेल आहे आणि आम्ही का टिकलो, तर त्या कार्ट मॉडेलमुळेच टिकलो. की आता सगळीकडे तर चालेल जेनजी हे करतात ते करतात, आणि मग ते कसं तुम्ही इन्व्हॉल्व करून घेता तुमच्या बिझनेसमध्ये? जेनजी का बघण्याचा दृष्टिकोन चुकीचा आहे, मला स्वतःला वाटतं. मला जेनजी आवडतात. का आवडतात, ते शंकराचा 3रा डोळ्यागत असेल, त्यांना 3रंच काहीतरी दिसत असतं आणि मला पण काहीतरी 3रं दिसत असतं. त्यामुळं ते मला मॅच होतात. त्याचं कारण काय आहे की त्यांना फ्रीडम दिलं पाहिजे. त्यांचं म्हणणं काय आहे की सर तुम्ही 8 तास आम्हाला ड्युटीला लावता, आम्ही 2च तास येतो आणि 8 तासाचं काम केलं तर. मग मी मालक म्हणून विचार काय करतो, बरं आहे 6 तास ऑफिसला थांबणार नाही, ऑफिसचा माझा चहा पण वाचेल, मग काम पण होईल, मी पण म्हणतो कर 2 तास काम. त्यामुळं ह्या जेनझींना तुम्ही समजून घेतलं पाहिजे, हे अपडेटेड आहे आपल्यापेक्षा. आणि माझं मूळ काम काय आहे की जो चांगलं काम करतो त्याकडून चांगलं काम करून घेणं. ते कुठल्या वेळेत करतोय, कसा करतोय. तुला इथून कात्रजून स्वारगेटला जायचं आहे, तू सायकलवर जा, मर्सिडीजमध्ये जा, विमानानं जा, बैलगाडीनं जा, मला माहीत नाही, तुला तिथं जायचं आहे. मग जेनझी काय म्हणतो, त्याचं वेगळं काहीतरी होतं. मी म्हणतो जा, कसाही जा, तुझं उत्तर नको मला, तिथे गेला मला फोन कर पोचलाय म्हणून.
ही अपेक्षा मालकांनी ठेवली पाहिजे. मालकांना असं वाटतं जिंजीने असं थांबवा, नाही तो थांबू शकत, तो चंचल आहे खूप. त्यांनी 100% माझ्याकडे यावं, 100% यावं आणि त्यांना काय इथं आहे, काय माझ्याकडं एक्सप्लोर करायचं काय. आम्ही प्रत्येक स्टाफला सांगतो की माझ्याकडे येणारा माणूस त्यांनी मालकासारखं काम करावं. फ्रीडम आहे. जिंजी येणार त्याला सांगणार मला ई-कॉमर्स चालू करायचं आहे, हे चालू कर, ते करायचं आहे. माझं म्हणणं आहे, तुझं म्हणणं काय आहे? तो म्हणतो मला असं करायचं आहे. मी म्हणतो तू कर, काय करायचं तुला, किती खर्च होईल? 10-20,000 50,000 खर्च होईल. मला होतेच ना. माझं म्हणणं आहे की माझं शिक्षणाला खर्चच नाही झाला. माझं शिक्षण 8वी झालेलं आहे, बरोबर आहे. ग्रॅज्युएशनपर्यंत तुमचे पैसे 50 लाख गेलेत. मी 50 लाख ठेवलेत यांच्यावर खर्च करण्यासाठी आणि मी अक्कल विकत घेत असतो आणि ते खर्च करत असतो. माझं म्हणणं आहे की स्टाफवरती तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. त्यांना म्हणलं पाहिजे तुम्ही चुका. माझ्याकडे उलटं आहे. माझ्या स्टाफला काय म्हणतो मी, तुम्ही चुका, तुमची चुका सहन करायची ताकद माझी आहे. ज्या दिवशी संपेल त्या दिवशी सांगेल तुम्ही घरी जावा. पण चुकेल म्हणून त्यांनी डिसिजन घ्यायचा थांबायचं का, तर बिलकुल नाही. त्याचा एक योग्य निर्णय त्याचे 100 चुका झाकून टाकण्यासारखा असतो बरं का. त्यामुळं आपण बिलकुल कोणाला अंडर एस्टिमेट करू शकत नाही. माझं म्हणणं आहे आमचा लिनेश आहे, कोमल आहे, आचल आहे, मयूर आहे, ही सगळीच आहेत. या सगळ्यांना सांगतो तुमच्या जेवढी ताकद आहे ना चुकायची तेवढी चुका डिसिजन घ्यायची. पण तुम्ही घाबरू नका, चुकीतूनच शिकतो ना, असं काय होत नाही. सर, विषय आता जनरेशनचा निघाला, जेनझीचा निघाला, तर हीच जेनझी सोशल मीडियाजवरती खूप धुमाकूळ घालतात. तर अशाच सोशल मीडिया ह्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती ट्रोलिंग खूप मेजर वास्ट सेक्टरमध्ये होतं. ते तुमच्या ब्रँडबद्दल जर असं कधी काही झालं ट्रोल, त्याच जेनझीजला तुम्ही कसं डिफीट करता तुमच्याकडनं? नाही, जेनझींना उत्तर आहे ना बिलकुल त्यांच्या भाषेत द्यावं लागत नाही. त्यांना समजून सांगावं लागतं. तुम्ही जे प्रश्न मांडलेला आहे त्याचं उत्तर तुम्ही शांततेने दिलं पाहिजे आणि त्यांना समजेल असं सांगितलं पाहिजे. एखादा जेनझी म्हणतोय काय असं आहे का, तुम्ही नाही तू बावळट आहे, त्यांना बावळट म्हणू नका, ते हुशार आहेत. आणि माझं म्हणणं आहे सगळ्यांनाच चुका, जेनझी सगळ्यात बरोबर आहे का, थोडे चुकीचे आहेत. पण माझं म्हणणं आहे की चुका ह्या कानात सांगतात आणि कौतुक 4 चौकात करतात. त्यामुळे कुठल्याही ब्रँडचं जर चुकत असेल तर 100% त्याला सांगा किंवा हे चुकतोय. परत चुकत असेल तर मग त्याला ट्रोल करा. परत सांगून जर बदलत नसेल तर मग त्याला 100% ट्रोल करा. पण तसं कारण पण पाहिजे. लक्षात ठेवा, आता खूप लोकांच्या जेवणामध्ये केस येतो. म्हणजे आपली लोक पण एवढे डेंजर आहेत ना, घरी बायकोचा केस आला ना तिला गोड म्हणते ना, की तुझा केस आलता, तो असं साईडला ठेवेल आणि तो परत भात खाईल. पण तो जर हॉटेलमध्ये गेला तर ते हॉटेल डोक्यावर गेल, माझ्या जेवणात केस आला. अरे ठीक आहे, त्या मालकाची पण अपेक्षा नाही आहे की त्या जेवणात केस यावा. आला तर त्याला समजून सांगा की मग केस आलेला आहे, ते साईडला ठेवा. आणि तुम्ही मटन बिर्याणी खाताय त्याच्यात जुरळते त्याला सांगा की तू झुरळ खाऊन नाही मारणार, तू मटण खाऊन मारणार, तर झुरळ खाऊन कसं मरशील. तर त्याला समजून सांगा. कुठलाही मालक चुकीचा नसतो. त्याला बिलकुल अपेक्षा नसती की बाबा मी काहीतरी करावं म्हणून. माझा एक स्वभाव आहे, मला प्रेशरच येतं, माझं उलटं झालं आहे. म्हणजे कुठल्याही हार्ट जो टॉपिक असतो किंवा एखादा खूप कठीण प्रसंग असतो त्यावेळेस मी जास्त रिलॅक्स असतो उलटा. आणि ज्यावेळेस माझ्या कंपनीमध्ये काही हालचाल नसते, यार काय अडचणीच नाही, मी त्यावेळेस अनकम्फर्टेबल असतो. आत्ताच्या मुलांच्या अपेक्षा एवढ्या आहेत, काम करायची अपेक्षा एवढी आहे. म्हणजे आत्ताची परिस्थिती अशी, इंटरव्ह्यूला एखादा मुला जर आली ना माझ्याकडं तर तो माझा इंटरव्ह्यू घेतोय पण मी त्याचा घेतोय, कळतच नाही. तो म्हणतो मला गणपती 10 दिवस सुट्ट्या पाहिजेत, मी माझा कोकणात मी राहतो, मला 8 दिवस पाहिजे, मी इकडं राहतो मग 7 दिवस पाहिजे, मी 10 ते 7 काम करणार, 1 तासभर मला दुपारी सुट्टी पाहिजे. ह्याच्या सगळ्या गोष्टी त्याच्यात ऐकाव्या लागतात. की जैन समाजाचा जो टेबल आहे त्या टेबलवर काय चर्चा होती तुम्ही वाचलं पाहिजे किंवा ऐकलं पाहिजे. माझे सर्वात जास्त मित्र जैन आहेत. आता जसं तुम्ही रंगत अशी तशी संगत असते. का त्यांच्यावर मी असतो त्याचं कारण असं आहे की मी सकाळी आमचा कामगार कल्याणचं स्विमिंग टँक आहे, तिथं मी स्विमिंगला आधी जायचो. आता तिथं वयस्कर 60ली 70ली जैन समाजाची वयस्कर माणसं चालतात. का त्यांना कमरेचा काहीतरी प्रॉब्लेम झाला असतो, काहीतरी गुडघ्याचा असतो, ठीक आहे, तो व्यायामानं होतो सुद्धा. पण चालताना सुद्धा काय म्हणतात माहिती का, अरे तो शेअर तू घेतला का रे, सकाळचा टायमिंग 6चा, चालतायत ते, व्यायाम करतायत, चर्चा काय करतायत. आपण पाण्यात असल्यावर चर्चा काय करतो, नाही ना, आपल्या भलत्याच चर्चा असतात. आपण तिथे पण म्हणणार अरे त्या स्वारगेटवाल्याची लाईनची सिस्टीम लय भारी होती, साऊंड लय भारी होते. तो शिवाजीनगरवाला होता ना गणपतीला, ते साऊंड नाही वाजलं यावर्षी. हां, बीबीओडीचं डेकोरेशन फेल गेलं यावर्षी. अरे तुला कोणी सांगितलंय, तुझ्या घरात अडचणी बघ, त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे.
आपण काय म्हणलं पाहिजे की शिवाजीनगरचा जो गणपतीचा स्पॉट आहे ना, तो व्यवसायासाठी चांगला आहे. गणपती 10 दिवस झाल्यानंतर आपण तिथं व्यवसाय करू शकतो का, ही चर्चा झाली पाहिजे. किंवा आपण दोघं मिळून काय व्यवसाय करू शकतो. सिंहगडला भजीबरोबर उकडीचा मोदक जाईल का, हा विचार का नाही आला पाहिजे. मी आजच मुलांना म्हणलं, तळजायला दुनिया फिरायला येते पुण्यातली, तिथं उकडीचा मोदक तुम्ही ठेवा, फ्री ठेवा. आणि मीच आयडिया जनरेट केली, 1 वर 1 फ्री द्या, नाही तर फुकट द्या. सांगा त्यांना, आवडला तर घ्या, नाही आवडलं तर सल्ला द्या. 2च गोष्टी द्या, त्याच्या लक्षात राहतो, सेल वाढेल. म्हणजे माझ्या डोक्यात ह्या कल्पना कधीच येत नाही. जगातले अपडेट्स बघितले पाहिजे. जग खूप फास्ट वाढलं आहे. आधी व्यवसायाची पद्धत किंवा व्यवसायाचा बदल हा 5 वर्षानंतर व्हायचा कुठल्याही. आता 4 वर्षावर आला, 3 वर्षावर आला. आता तुम्ही व्यवसायाचा बदल हा तुमचे 4-5 3 महिन्यांनी, 5 महिन्यांनी, 6 महिन्यांनी ट्रेंड बदलतो आहे. दरवर्षी पॅकेजिंग बदलावं लागतं. लोकांना तेच नको आहेत. लोकांना सुद्धा वेगळं पाहिजे, कारण कस्टमर जिंदगीच्या सगळ्यात जास्त झालं आहे. कस्टमर पर जिंदगीवर त्यांना वेगळं पाहिजे, कायम तरी वेगळं चेंज पाहिजे. त्यामुळे हे गरजेचे आहे सगळं. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.